नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत कनिष्ठ आरेखक ज्युनियर ड्राफ्टमन या पदासाठीची भरतीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। विस्तारित जाहिरात पाहूयात। नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्या अंतर्गत कनिष्ठ आरेखक गट क संवर्ग या पदासाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, अर्ज करण्यासाठीची प्रोसेस, त्याचबरोबर सगळी माहिती, शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर पदांची आरक्षण न्याय माहिती, सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता अर्ज करताना कशा पद्धतीने अर्ज करायचे आहे या संदर्भातल्या सूचना यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत। यानुसार पदसंख्या आहे कनिष्ठ आरेखक, पदसंख्या पाहू शकता या संवर्गाकरता पदाकरता विहित आरक्षण यामध्ये दर्शवण्यात आलं आहे। या ठिकाणी विस्तारित जाहिरात सुद्धा जाहीर करण्यात आली आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते। पाहू शकता नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागातील कनिष्ठ आरेखक ज्युनियर ड्राफ्ट्समन गट क संवर्गातील रिक्त पदे सहसेवा प्रवेशाने भरण्याबाबतची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे। एकूण 28 जागांसाठीची यामध्ये प्रवर्ग पाहू शकता। पदसंख्या अनुसूचित जातींसाठी 3 जागा, अनुसूचित जमाती 2 आहेत, विभक्त जाती अ 1, अनुसूचित भटक्या जमाती ब साठी आहे 1 आहे, भटक्या जमाती क आणि ड साठी प्रत्येकी 1-1, इतर मागास प्रवर्गासाठीची 1 आहे, इतर मागास प्रवर्ग 5 जागा, एसएबीसी 3 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकसाठी 3 आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठीच्या 7 अशा एकूण 28 जागा। यानंतर पाहू शकता सर्वसाधारणसाठीच्या 16, महिलांसाठी 8 आहेत, माजी सैनिक 2 जागा, प्रकल्पग्रस्त नाहीये, पदवीधर अंशकालीनसाठीच्या 2 आहेत आणि दिव्यांगांसाठीची 1 जागा राखीव आहे DHS साठीची। तर या पद्धतीने पाहू शकता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ही सुरू होत आहे। वेळापत्रक आहे 19 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ही सुरू होत आहे। बहुतांश वेळा ही भरती परीक्षा TCS मार्फत घेण्याची शक्यता आहे। त्याबाबत अधिकृत जे लिंक आहे अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल। TCS KIBPS या संदर्भात पाहू शकता 19 जून 2025 5 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतात। अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही दिनांक 20 जुलै 2025 11:59 वाजेपर्यंत असणार आहे। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी सूचना ज्या आहेत विभागाच्या संकेतस्थळावर जारी केले जातील। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल। या पद्धतीने पाहू शकता पदाची शैक्षणिक पात्रता कनिष्ठ आरेखक गट क संवर्ग, शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। यामध्ये 2 वर्षाचा सर्टिफिकेट आहे कोर्स ड्राफ्ट्समन सिव्हिल अंडर क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम आहे CTS, गव्हर्नमेंट अप्रूव्ड इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर ITI किंवा अवॉर्डेड नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NCVT याच्यामध्ये NTC जे रेकॉग्नाइज वर्ल्ड वाईड आहे ते आवश्यक आहे। सर्टिफिकेट कोर्स किंवा ऑप्शन आहे सर्टिफिकेट कोर्स ऑफ ड्राफ्ट्समन सिव्हिल अंडर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम ATS गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। त्याच्यानंतर 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स इन ड्राफ्ट्समन सिव्हिल गव्हर्नमेंट अप्रूव्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अवॉर्डेड याच्यामध्ये वोकेशनल डिप्लोमा आहे सर्टिफिकेट बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड MSBT अंतर्गत। आणि दुसरा ऑप्शन आहे 2 वर्षाचा डिप्लोमा याच्यामध्ये पाहू शकता आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन याच्यासाठी गव्हर्नमेंट अप्रूव्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अवॉर्डेड वोकेशनल डिप्लोमा MSBVET यामधून असणं आवश्यक आहे। यानंतर तांत्रिक अर्हता नामनिर्देशनाने उक्त पदांवर नियुक्ती करावयाच्या व्यक्तीने मान्यताप्राप्त संस्थेकडून स्वयंसंगणक सहाय्यित आराखडा AutoCAD किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये स्पॅटिकल प्लॅनिंग जे असते किंवा भौगोलिक माहिती प्रणाली GIS परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक आहे। परंतु उमेदवारांनी राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना NCQF यांच्याशी संलग्न किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला मान्यताप्राप्त संस्थेकडून स्वयंसंगणक सहाय्यक AutoCAD किंवा अवकाशीय नियोजन स्पॅटिकल प्लॅनिंग जे आहे किंवा भौगोलिक माहिती प्रणाली GIS परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात येईल। प्रस्तुत जाहिरात पाहू शकता अर्ज करण्यासाठीची विहित केलेल्या अंतिम दिनांकामध्ये उमेदवाराने शैक्षणिक अर्हता धारण करणं आवश्यक आहे। आता परीक्षा शुल्क जे आहे 1000 रुपये अराखीव खुल्या प्रवर्गासाठीचं आहे आणि राखीव प्रवर्गासाठीचं 900 रुपये। लवकरच जाहिरात म्हणजे अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल। शक्यतो ही भरती परीक्षा जी आहे
ही IBPS मार्फत घेतली जाईल असं माझ्यामध्ये शक्यता आहे. याबद्दलची लिंक उद्या परवा जाहीर केली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची 19 जून 2025 पासून सुरू होत आहे. वयाची पात्रता पाहू शकता. अमागास वर्ग जो आहे यासाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान. यानंतर मागासवर्गीयांसाठी 18 ते 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 18 ते 43, माजी सैनिकांसाठी अमागास 38 आणि 3 आहे एक्स्ट्रा असते यामध्ये. या पद्धतीने पूर्ण डिटेल जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर परीक्षेचा सिलेबससुद्धा जाहीर करण्यात आला आहे. कनिष्ठ आरेखकसाठीचा अभ्यासक्रम कसा असेल हा सुद्धा जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठीची प्रोसेस, जेव्हा अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होईल तेव्हा सुद्धा दिली जाईल. तर यामध्ये पाहू शकता मराठी व्याकरण सगळे जे टॉपिक आहेत त्यावरचे 15 प्रश्न 30 गुण असतील. इंग्रजी व्याकरणसुद्धा 15 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञानमध्ये पाहू शकता यामध्ये चालू घडामोडी 3 प्रश्न 6 गुण. भारताची राज्यघटना आहे. महाराष्ट्राचा भूगोल, माहिती तंत्रज्ञान, डेटा कम्युनिकेशन नेटवर्किंग 2 प्रश्न 4 गुण. त्याचबरोबर तांत्रिक संज्ञा आणि त्यांचा वापर 2 प्रश्न 4 गुण आहेत. संगणक सहाय्यित स्वयंचलित रचना ॲटोकॅडसाठीचे 3 प्रश्न 6 गुण. भौगोलिक माहिती GIS GPS 5 प्रश्न 10 गुण. असे एकूण 15 प्रश्न आणि 30 गुण यासाठी असतील. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी आहे. यामध्ये बौद्धिक चाचणीसाठी 15 प्रश्न 30 गुण असे 60 प्रश्न आणि 120 गुणांची परीक्षा असेल. आणि यानंतर कनिष्ठ आरेखक या पदासाठी परीक्षा 2 स्तरावर घेण्यात येणार असून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. आणि सदर लेखी परीक्षेमध्ये 45% गुण प्राप्त करणारे उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरतील. किमान 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. तसेच लेखी परीक्षेतील व व्यावसायिक चाचणीमधील प्राप्त गुण एकत्रित करून 200 गुणांपैकी प्राप्त गुण विचारात घेऊन निवड सूची प्रसिद्ध करण्यात येईल. प्राप्त अर्जांची संख्या विचारात घेता लेखी परीक्षा एका सत्रापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. कनिष्ठ आरेखक गट क संवर्गाचे कार्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. त्या तुम्ही चेक करू शकता. ही जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. अशा पद्धतीने कनिष्ठ आरेखक ज्युनियर ड्राफ्ट्समन या पदासाठी जी भरती प्रक्रिया आहे ती आयोजित करण्यात आली आहे. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत 28 पदांसाठीची यामध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेससुद्धा असणार आहे. सगळी माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक उद्यापासून उपलब्ध होत आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट, पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मी एवढ्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.